सभापती महोदय, दुष्टस्य दंड स्वजनस्य पूजा न्यायेन कौशस्य ही वर्धनंच अपक्षपातः निज राष्ट्र रक्षा प्रणिंचव धर्मा कथिता नृपाणम। याचा अर्थ असा आहे, दुष्टास दंड देणे। याचा अर्थ असा आहे, दुष्टास दंड देणे, स्वजनांची पूजा करणे, न्याय मार्गाने राजकोष वाढवणे, पक्षपात न करता राष्ट्राचे रक्षण करणे, ही 5 राजाची कर्तव्ये सांगितली आहेत आणि ती आपले देवाभाऊ, आपले अजितदादा आणि आपले शिंदे साहेब हे ह्या कर्तव्याचं पालन करत आहेत। त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानत आहे। माननीय सभापती महोदय, मी या राज्याच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प 2025 वर अर्थसंकल्पाचे समर्थन करण्यासाठी उभी असून विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि 2047 पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावे असा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांचा संकल्प असून या संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल यात तीळ मात्र शंका नाही। या सरकारच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केला आहे। विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकास चक्राला गती देणे आवश्यक आहे हे लक्षात देऊन राज्याच्या शाश्वत सर्वसमावेश विकासाची रूपरेषा तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी, संलग्न क्षेत्र, सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदी ह्या अर्थसंकल्पात घेण्यात आलेल्या आहेत। सभापती महोदय, सुविकसित पायाभूत सुविधा, मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य, उद्योग क्षेत्रात देशांतर्गत व परदेशात थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याचे राज्यात मोठ्या प्रमाणात बाहेरच्या गुंतवणुकी होत आहेत आणि ह्यासाठी देवाभाऊंचा प्रयत्न हा पूर्णतः ह्या महाराष्ट्रासाठी राहत आहे। त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा पहिल्या टप्प्याची कामे पूर्णत्वास आली असून दुसऱ्या टप्प्याची 9610 किलोमीटर लांबीची रस्त्याची दर्जनोत्तीची कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत। विधान परिषदेतील काही सदस्यांनी त्या संदर्भात मागणी केली आहे, त्यांचेही त्या निधी द्यावा आणि समावेश करून घ्यावा। सभापती महोदय, अटल सेतूमुळे पुणे मुंबई आम्हाला खूप सुखदायक झालेला आहे। खूप कमी वेळात आम्ही इथपर्यंत पोहोचतोय, मंत्रालयापर्यंत, अधिवेशनामध्ये सुद्धा। तसंच आता पुणे दुर्गती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई पुणे प्रवास हा अतिशय चांगला वेगवान होईल, इंधनाची बचत होईल। त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने शासनाचे मनपूर्वक धन्यवाद मानते। सभापती महोदय, तळेगाव, चाकण, शिक्रापूर हा एरिया सगळा मध्ये MIDC मोठ्या प्रमाणात आहे। मोठे मोठे ट्रक्स तिथून जात असतात, ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये असते, ग्रामीण भाग आहे आजूबाजूला। मी धन्यवाद मानीन शासनाचे की त्यांनी 4 पदरी असा उन्नत मार्ग प्रस्थापित केलेला आहे। फक्त केवळ मागणी एवढीच आहे की हा मार्ग लवकरात लवकर करून द्यावा अशी मी नम्रतेची विनंती करते। तसंच गोरगरिबांकरता रेशनिंग कार्ड फार महत्त्वाचं आहे, कारण गोरगरिबांच्या गोरगरीब रेशनिंगच्या दुकानात जास्त प्रमाणात जातात, तर त्यांच्यासाठी राज्यातील 52,500 रास्त भाव दुकानातील इम्पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांना जोडण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करण्याचं कार्यक्षम करण्यात येत आहे। त्याबद्दलही मी शिधाधारकांच्या वतीने मी शासनाचे मनपूर्वक धन्यवाद मानते। सभापती महोदय, मी धन्यवाद मानते देवाभाऊंचे आणि अजितदादांचे, अर्थमंत्र्यांचे आणि शिंदे साहेबांचे की लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,13,000 लाभार्थींना थेट लाभ मिळालेला आहे। 2025 मध्ये ह्या योजनेकरता 50,55,00,000 रुपये प्रस्थापित केले आहेत। त्याबद्दल मी सरकारचे मनपूर्वक धन्यवाद मानते। खुशी के एक आश्वासन पर
खुशी के एक आश्वासन पर पूरा पूरा जीवन काट देती है। अनगिनत खाइयों में अनगिनत फूलों से पाट देती है। सच में औरतें अनगिनत काम करती हैं। सभापती महोदय, ह्या गुलजारांच्या शब्दांना अनुसरून शासनाने स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत आणि ते अर्थसंकल्पातही त्याचे प्रतिबिंब उमटले आहेत। सभापती महोदय, मुलींच्या व्यवसायाच्या प्रशिक्षणाकरता प्रोत्साहन देण्यासाठी परीक्षा शुल्क 100% प्रतिकृती करण्यात आलेली आहे। मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश करणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंतपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना लाभ देण्याचं सुद्धा ह्या शासनाच्या वतीने होत आहे। सभापती महोदय, त्यामुळे लाखो मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे। मुलींचे शिक्षण सुखकर होणार आहे। त्याबद्दल मी धन्यवाद मानते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलैच्या 2024 पासून अतिरिक्त लाभ देण्यात आला। विरोधक ओरडत आहेत की काय दिलं। तर विरोधकांनी मला असं वाटतं अर्थसंकल्प व्यवस्थित ऐकला नाही किंवा वाचला नाही। त्यांनी याची नोंद घ्यावी की सन 2025-26 मध्ये या योजनेकरता एकूण 36,000 कोटी रुपये नियत व्यय प्रस्थापित करण्यात आला। याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक धन्यवाद मानते। महिलांच्या पाठीशी हे भक्कमपणे उभं राहणारं हे सरकार आहे। दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान हा मिळाला असून 2025 ते 26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्यात येणार आहे। मागच्या सरकारने विचार करावा की आपण किती दिले आणि किती केलेत। हे सरकार महिलांना लखपती करायला चाललंय आहे। मी अर्थमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्री अजितदादांचं मनपूर्वक धन्यवाद मानेन की बचत गटाच्या महिलांसाठी सुद्धा त्यांनी नवी मुंबई येथे उल्वे येथे 194 कोटी रुपये खर्च करून 14 लाख रुपये किमतीचं युनिट मॉल हे तिथे प्रगतीपथावर आहे। महिला ही काम करत असताना ती संसारासाठी तिचा हातभार लावत असते। सायकलीमध्ये दोन्ही चाकामध्ये हवा असेल तर ती सायकल चालू शकते। तसंच संसाराच्या गाड्यामध्ये महिलेचा हात लागला तर तो संसार चांगला चालू शकतो। या उद्दिष्टानेच या महिलांसाठी हे जे उल्वेमध्ये जे महिलांच्या युनिटसाठी त्यांनी केलेल्या जे युनिट आहे, जे काम केलेलं आहे बचत गटाच्या माध्यमातून, त्यासाठी युनिट करतायत। मी असं म्हणेन सभापती महोदया, मला असं म्हणावंसं वाटते की तूच धरती आहेस, तूच आकाश आहेस, तूच आहेस आणि शेवट तूच आहेस। आणि म्हणूनच विश्वातल्या समस्त महिलांना मी नमस्कार करते, त्यांना सलाम करते की तूच आहेस म्हणून हा संसाराचा गाडा चालतो। पण ते करत असताना आमचे तिन्ही म्हणजे देवाभाऊ असतील, अजितदादा असतील, त्याचप्रमाणे शिंदे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून तिच्या पाठीशी हे सरकार, हे शासन उभं आहे। जवाहरलाल नेहरू बंद प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील वाढवड बंदर विकसित होत आहे। सभापती महोदय, तो भाग हा आदिवासी भाग आहे। त्या आदिवासी भागामध्ये हे बंदर केलं जात आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानीन, मुख्यमंत्र्यांचंही धन्यवाद मानीन की तिकडे विमानतळही होत आहे। तिथे ह्या बंदरामध्ये 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळला जाणार आहे। ह्या माध्यमातून जर पाहिलं तर स्थानिक आदिवासींच्या हाताला काम मिळणार आहे, युवकांना काम मिळणार आहे आणि त्या भागाचा विकासही होणार आहे। त्यामुळे हे खरोखरच कौतुकास्पद आहे की ग्रामीण भागातल्या अशा भागामध्ये ह्या वनवण बंदरामध्ये ह्या पद्धतीचं सर्व कार्य होत आहे। तसंच पुणे मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळस्टॉप, वारजे, माणिकवाल या 2 मार्गावरील 9,887 कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून आलेला आहे। त्याबद्दल तो तात्काळ मंजूर करून करावा अशीही मी पुणेकरांकडून विनंती करते। शेवटचे 3च विषय आहेत। सभापती महोदय,
बचत गटाच्या उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद असं गृह बनवणार आहेत। त्याचा मी शासनाचे धन्यवाद मानते की पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यातील 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाते, त्याबद्दलही धन्यवाद मानते। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मेट्रोचे कामही सुरू होते, त्याबद्दलही धन्यवाद मानते। शेवटचा विषय, आद्य शिक्षिका समाज सुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुक्यातील खंडाळा जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे। सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिकवलं म्हणून आज आम्ही त्यांच्या सावित्रीच्या लेखी आज इथे उभ्या आहोत, आज इथे बोलत आहोत। त्यांच्या ठिकाणी हे सर्व होतंय। मी त्या भागामध्ये गेलेली आहे, ग्रामीण भाग आहे, यामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल। हा विकास करण्याचा विचार आज देवाभाऊंच्या मनात आला, आज अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्या मनात आला, शिंदे साहेबांच्या मनात आला। त्याबद्दल मी तिघांचेही मनपूर्वक धन्यवाद मानते, शासनाचे धन्यवाद मानते। आणि हा अर्थसंकल्प खूप चांगला केला, खूप चांगल्या पद्धतीने हा महाराष्ट्राला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय, त्याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक धन्यवाद मानते।